उद्धव ठाकरे देखील पुढे आलेले आहेत आणि उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना या महत्त्वाच्या दिवशी आपण एकत्र बघतोय। राज ठाकरे आदरांजली वाहतात आणि त्यांच्या मागे उद्धव ठाकरे देखील उभे आहेत। मनसेचे नेते देखील त्यांच्या सोबत आहेत। राज ठाकरेंनी आदरांजली वाहिलेली आहे आणि त्यानंतर आता मनसेचे नेते हे अभिवादन करतायत। आता राज ठाकरे काही क्षण इथे थांबणार आहेत की लगेच निघणार आहेत हे बघावं लागेल। मात्र आपण बघतोय की राज ठाकरेंनी आदरांजली वाहिली आणि त्यानंतर आता ते पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंसोबत आपल्याला दिसलेले आहेत। आता त्यानंतर ते लगेच मार्गस्थ होत आहेत की उद्धव ठाकरेंसोबत काही काळ तिथे थांबतायत हे पाहणं महत्त्वाचं असेल। आपण बघतोय ते आता उद्धव ठाकरे जिथे थांबलेले होते तिथे जात आहेत आणि त्यानंतर आता या दोन बंधूंमध्ये आजच्या दिवशी काय बातचीत होते किंवा हे दोन बंधू काही बोलतात का हे बघणे तितकंच महत्त्वाचं आहे। आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे जे आम्ही वारंवार सांगतो की प्रत्येक शिवसैनिकासाठी आजचा दिवस हा खूप भावनिक असतो। मात्र मनसैनिकांसाठी देखील तो तितकाच महत्त्वाचा आहे कारण पूर्वाश्रमीचे ते बाळासाहेबांचेच कार्यकर्ते आहेत। त्यामुळे बाळासाहेबांनी त्यांना घडवलंय। आपण बाळा नांदगावकर असेल किंवा नितीन सरदेसाई असतील किंवा संदीप देशपांडे असतील या सगळ्या नेत्यांच्या मार्फत अनेकदा याचा उल्लेख पाहिलेला होता। त्यांच्या डोळ्यात अश्रूही आपण पाहिलेले होते जेव्हा हे दोन बंधू एकत्र दिसलेले होते आणि त्यानंतर आपण बघतोय गेल्या काही दिवसांपासून हे दोन बंधू वारंवार एकत्र येत आहेत आणि आज जेव्हा बाळासाहेबांचा स्मृती दिन आहे तेव्हा पुन्हा एकदा हे दोन बंधू एकत्र आलेले आहेत। आपण पुन्हा एकदा जाऊयात वेदांतकडे। वेदांत, राज ठाकरे दाखल झालेत आणि त्यांनी अभिवादन देखील केलेलं आहे। वेदांत, पुन्हा एकदा तुझ्याकडे येते कारण आपण दृश्यांमध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना एकत्र पाहतोय। वेदांत, तुला माझा आवाज येत असेल तर आपण मगासपासून याच गोष्टीचा उल्लेख करतोय। 11 वर्षांनंतर हा क्षण येतोय। राज ठाकरे हे स्मृतीस्थळी दाखल झालेले आहेत बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी। किती महत्त्वाचा आहे हा क्षण मनसैनिकांसाठी आणि शिवसैनिकांसाठी? शिवसैनिक आणि मनसैनिक खरं तर या दोघांचं दैवत गुरु मानलं जातं ते बाळासाहेब ठाकरेंना आणि हे दोन्ही पक्ष ज्यांच्या विचारावर पुढे जात आहेत त्या बाळासाहेब ठाकरेंना आज स्मृतिदिनी अभिवादन करण्यासाठी दोन्ही पक्षाचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते हे आपल्याला इथे शिवतीर्थावर आलेले शिवतीर्थाहून पुढे मग आपण बघितलं राज ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर आलेले पाहायला मिळत आहेत आणि आत्ताच आपण बघितलं राज ठाकरे जेव्हा अभिवादन करण्यासाठी आले तेव्हा स्वतः उद्धव ठाकरे समोर आले। दोघांनी मिळून पुन्हा एकदा अभिवादन केलं, पुष्पहार अर्पण केला आणि मानवंदना देत पुन्हा आपण जिथे मंडप टाकलेला आहे तिथे राज ठाकरे उद्धव ठाकरे चर्चा करताना पाहायला मिळाले। सार्वजनिक ठिकाणी, सार्वजनिक कार्यक्रमात, मेळाव्यात, मोर्चात मागील 2-3 महिन्यापासून ठाकरे बंधू आपल्याला पाहायला मिळतात, एकत्रित भूमिका मांडताना पाहायला मिळतात, अगदी पत्रकार परिषदांमध्ये पाहायला मिळतात। मात्र आजचा दिवस वेगळा आहे कारण आज बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृती दिन आहे आणि या 13वा स्मृती दिन असताना तमाम शिवसैनिक हे राज्यभरातून सकाळपासून इथे अभिवादन करायला येत असताना राज ठाकरेंना सुद्धा निमंत्रण दिल्याची माहिती ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांकडून मिळाली आणि आपण बघितलं की राज ठाकरे सुद्धा अगदी जसं उद्धव ठाकरे इथे अभिवादन करण्यासाठी आले तसेच अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये राज ठाकरे सुद्धा इथे अभिवादन करण्यासाठी पोहोचले। 2014 साली अशाच प्रकारे युतीच्या चर्चा सुरू असताना राज ठाकरे हे अभिवादन करण्यासाठी आले होते आणि आज 11 वर्षांनंतर जेव्हा एकत्र येतात एक वातावरण वेगळं आहे। ठाकरे बंधू एकत्र येणार, युतीची चर्चा सुरू आहेत आणि अशामध्ये दोन भाऊ एकत्र येणं आणि आज बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतिदिनी एकत्र अभिवादन करताना पाहायला मिळालं। त्यामुळे नक्कीच एक प्रकारची स्मृती किंवा एक प्रकारे भावनिक वातावरण सुद्धा शिवसैनिकांमध्ये आणि मनसैनिकांमध्ये आहे कारण बाळासाहेब ठाकरे यांचं म्हणणं होतं की दोन भाऊ एकत्र आले पाहिजे आणि आज जसं तू काही वेळापूर्वी सामनाच्या अग्रलेखाचा उल्लेख केला त्यामध्ये सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे की दोन भाऊ एकत्र यावेत ही इच्छा होती आणि त्यामुळे आज या दृश्यांमध्ये पुन्हा एकदा आपण बघतोय बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतिदिनी दोन भाऊ एकत्र